प्रॉब्लेम थोडा चुकलेला था, ठीक है. काय दिलं होतं, अ बॉडी ऑफ मास एम 1 kg, m1 इज इक्वल टू 1 kg. नेक्स्ट वेलॉसिटी u1 इज इक्वल टू से u, त्याने दिलेली नव्हती, मी u कन्सिडर करून घेतली. अनदर बॉडी ऑफ मास, ओके, m2 इज इक्वल टू m रेस्टवर आहे, सो u2 इज इक्वल टू 0 रेस्ट. ओके. आफ्टर कोलिजन असं काहीतरी, हा तुमचा m1, हा तुमचा m2. 1 kg, ऑब्वियसली दिस इज ऑल्सो 1 kg. m2 दिला आहे त्यांनी m, दिस इज m. ओके. आफ्टर कोलिजन ही बॉडी कशी मूव होते बॅकवर्ड डायरेक्शनला, मग ते विथ द व्हेलॉसिटी काय आहे 1/3 ऑफ इनिशियल वेलॉसिटी. याची इनिशियल वेलॉसिटी काय घेतली मी, u1 इज इक्वल टू u, सो दिस u1 इज इक्वल टू -1/3 u. व्हॉट अबाउट दिस, से v2 इज इक्वल टू आय डोंट नो. आपल्याला मास काढायचे आहे हे. ओके. इलेस्टिक कोलिजन आहे. फर्स्ट इलेस्टिक कोलिजनसाठी u1 - u2 इज इक्वल टू v2 - v1 असं जे तिथं क्लिअर करून घ्यायच्या साईडला पुढं. काय u1 दिला आहे u 0, v2 काय v2 आय डोंट नो. ओके. v1, व्हॉट अबाउट v1, v1 आहे 1/3 ओके, 1/3 u. देन v2 इज इक्वल टू ओके -1/3 u. मायनस मायनस घेत प्लस, हा इकडे येईल मायनस होईल, सो u मायनस u/3, सो दिस इज 2/3 u. ओके. इक्वेशन फर्स्ट. या प्रॉब्लेम्समध्ये हे यूज करायचे. देन ॲन्सर आला काय नाही आहे. आता कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम, कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम काय फॉर दिस 1 इंटू यू, मास इंटू वेलॉसिटी, फॉर सेकंड 0, कारण वेलॉसिटी काय 0. थर्ड फॉर दिस मास काय 1, वेलॉसिटी काय -u/3, and last v2 m, mass into velocity, sorry, mv2. u is equal to, ह्याला या साईडला आणला मी सपोज, तिकडे काय m, v2 काय फाइंड केला आहे मी 2/3 u. ओके. व्हॉट अबाउट दिस 3u plus u/3 means 4u/3. इकडं 2/3, 3 get cancel, u get cancel, हा 2 इकडे येईल, m is equal to 2 kg. नेक्स्ट 60 नंबरच्या प्रॉब्लेमचं पाहिलं तुम्ही. अ बॉडी ऑफ मास 2 kg हैज़ वेलोसिटी 2 मीटर. एक बॉडी है से m1 2 kg हैज़ वेलोसिटी मीन्स u1 इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड. ओके. मेक्स एन इलेस्टिक कोलिजन. या प्रॉब्लेम्समध्ये अगदी बघून घ्यायचं, इलेस्टिक कोलिजन दिलं आहे का इन इलेस्टिक दिलं आहे का काय दिलं आहे. इलेस्टिक कोलिजन दिलं आहे. ओके. विथ अनादर बॉडी ऑफ मास 1 kg, m2 दिलं आहे 1 kg, विच मूव विथ द व्हेलॉसिटी, त्याची पण व्हेलॉसिटी दिली मीन्स u2 दिलं आहे 1 मीटर पर सेकंड. अजून इन सेम डायरेक्शन. ओके. डायरेक्शन सेम.
फाइंड द वेलोसिटी ऑफ बॉडी आफ्टर द कोलिजन. म्हणजे फाईन काय करायला लावलं आपल्याला, वी हॅव टू फाइंड V1 अँड V2. दोन बॉडी कोलिजन होत आहे, 2 kg 1 kg, वेलोसिटी 2 मीटर पर सेकंड, वेलोसिटी 1 मीटर पर सेकंड. कोलिजन झाल्यानंतर से दोघं या डायरेक्शनला मूव होत असतात. कन्सिडर करू आपण सेपरेट झालेत दोघं आणि या डायरेक्शनला होतं कन्सिडर करू. ऑब्वियसली दिस इज 2 kg, दिस इज 1 kg. ओके, इलेस्टिक कोलिजन दिलं आहे, सो वी कॅन यूज U1 - U2 इज इक्वल टू V2 - V1. ऑलवेज यूज करा. याच्यामध्ये जे इक्वेशन तयार होईल ते तयार करून घ्यायचे आधीची. U1 काय आहे, 2 - 1 इज इक्वल टू V2 - U1. सो V2 - U1 इज इक्वल टू 1. ओके, नेक्स्ट इक्वेशन फर्स्ट से इक्वेशन फर्स्ट. नंतर काय, कन्झर्वेशन लॉ ऑफ मोमेंटम. फॉर दिस 2 into 2 mass into velocity, so 2 per second 1 is equal to, डायरेक्शन मी सेम कन्सिडर करून घेतलेले आहेत. ते नंतर बघा डायरेक्शन घेताना दोघं सेमच घेऊन टाकायचे, ते नंतर येतं आन्सर. त्यावेळेस कळलं की ते मायनस आहे का प्लस आहे का कोणत्या डायरेक्शनला मूव्ह होतात. याच्यासाठी 2V1 1 V2, मास इंटू वेलोसिटी, मास इंटू वेलोसिटी. काय येईल हे, 2V1 + V2 इज इक्वल टू 4 + 1 5, 4 + 1 5. This equation V2 सबट्रॅक्ट बोथ. दोघांना समजा मी सबट्रॅक्शन केलं, दोघांचे समजा मी सबट्रॅक्शन केलं, याचे आणि याचे. काय होईल, इक्वेशन 1 फ्रॉम 2 मधून फर्स्ट सबट्रॅक्शन करतो. ओके, 2V1 - V1 आता प्लस होईल. ओके, 2V1 - V1 हे मायनस मायनस प्लस होईल 3V1. ओके, V2 कॅन्सल आउट, 0 होऊन जातील ते. V2 - V2 0. इकडे काय होईल, 5 - 1 6. सो V1 इज इक्वल टू 2 मीटर पर सेकंड. ओहो, 4/3. अरे हाँ सॉरी, 5 - 1 4/3. हो, V1 पुट करा कुठं, फर्स्टमध्ये. सो V2 - 4/3 इज इक्वल टू 1. सो V2 इज इक्वल टू 3/4. एम आय राईट, 7 येतो आहे तिथं. हाऊ दिस पॉसिबल. बरोबर आहे, 1 + 4/3 3 + 4/3 7/3 मीटर पर सेकंड, not a second square. Next, 2 balls of equal masses of 3 kg moving in opposite direction with equal masses with equal speed, okay, collide with each other. Find out the velocity of balls if the collision is perfectly elastic. Perfectly elastic म्हणजे elastic आहे. ओके, काय दिलं, 2 balls of equal masses 3 kg means m1 is equal to 3 kg, m2 is equal to 3 kg,
अपोजिट डायरेक्शन विथ इक्वल स्पीड, म्हणजे u1 इज इक्वल टू 10 मीटर पर सेकंड, तर u2 इज इक्वल टू -10 मीटर पर सेकंड. ओके, अजून काही कोलाइड विथ इच अदर, फायनल वेलोसिटी फाईन करायची आहे. परफेक्टली इलॅस्टिक कोलिजन मीन्स इलॅस्टिक कोलिजन असेल आणि इक्वल मास असेल, दोन बॉल्स किंवा दोन बॉडी एकमेकांवर कोलाइड होत असतील तर ते काय करतात, वेलोसिटी एक्सचेंज करून घेतात. ते इथूनच कळतं तुम्हाला. सो v2 इज इक्वल टू काईल -10 मीटर पर सेकंड अँड v1 इज इक्वल टू काईल 10 मीटर पर सेकंड. डायरेक्ट आन्सर. ह्या त्याचे केसेस घेतल्यात आपण लास्ट लेक्चरला. 3 केसेस होत्या त्याच्यामध्ये. वेन टू बॉडीज आर ऑफ इक्वल मासेस, त्यावेळेस फर्स्ट केस त्याच्यामधली जी होती, इक्वल मास असेल तर ते काय करतात, वेलोसिटी एक्सचेंज करून घेतात. याची इनिशियल वेलोसिटी त्याची फायनल होते आणि त्याची इनिशियल वेलोसिटी याची फायनल होते. नेक्स्ट तुमच्यासाठी होमवर्क आहे 62. नंतर अरे यार फिर से मिस्टेक, 62 नंतर परत मान 61 लिहिला गेला. ओके, हा एक इम्पॉर्टंट एक म्हणजे काय म्हणतात ते लॉजिकल क्वेश्चन आहे. काय दिलं आहे, एक अशी डायग्रॅम दिली मग सर्कलवर दोन बॉल्स आहेत. दिस इज अ पोझिशन ए. तिथून त्यांनी स्टार्ट केलं आहे वेलोसिटी 2v वेलोसिटी. ओके, बोथ बॉल्स हॅज सेम मासेस सेम आहे दोघांचे, m असेल. काय असेल याचे मास m, तर याचा मास असेल. ओके, बोथ बॉल्स मास इज सेम अँड ऑन सर्क्युलर पाथ. आफ्टर हाऊ मेनी कोलिजन विल दे अगेन मीट ॲट पॉईंट ए? दे मूव विथ द कॉन्स्टंट स्पीड बिटवीन टू कोलिजन. याच्यावर कोणताही ग्रॅव्हिटेशनल फोर्स आणि ते काही लागत नाही, कॉन्स्टंट स्पीडने मूव्ह होणार आहे ते. दोन कोलिजन झाल्यानंतर जे पण स्पीड असेल तो कॉन्स्टंट असेल, जोपर्यंत कोलिजन होत नाही तोपर्यंत. एकदम साधा आणि सिम्पल. बघा, बॉलच्या मास काय सेम आहे, तर ज्या वेळेस हे दोन बॉल कोलाइड होतील त्यावेळेस काय होईल, यांची व्हेलॉसिटी एक्सचेंज होईल. काय होईल, त्यांची व्हेलॉसिटी एक्सचेंज होईल. व्ही व्हेलॉसिटी टू व्हेलॉसिटी स्टार्टिंगला पूर्ण कोलिजन होईल कुठेतरी, पूर्ण हा असा मूव होतील, हा असा सर्कलमध्ये कुठेतरी कोलाइड होईल. इथं केव्हा कोलिजन झालं असतं, बरोबर अपोजिट, ज्यावेळेस दोघांची व्हेलॉसिटी सेम राहिली असते. आता काय, याची व्हेलॉसिटी याच्यापेक्षा डबल आहे. ओके, तर हा जेवढा पार्ट चालेल त्याच्यापेक्षा हा डबल पार्ट काय होईल, हा याने जेवढा पाथ हा कवर करेल, जेवढा डिस्टन्स हे कवर करेल हा बॉल, फर्स्ट बॉल, त्याच्याने डबल डिस्टन्स हा बॉल कवर करेल. म्हणजे लुक लाईक दिस. फर्स्ट कोलिजन इथं कुठं तरी होईल, हा सिंगल पार्ट, हा सिंगल प्लस सिंगल मीन्स डबल. फर्स्ट टाइम कोलिजन कुठं होईल, इथं से बीवर होईल, इथं असतील ते आणि कोलाइड होते. आता काय, हा जो बॉल आहे हा येतो बरोबर. दोघांचं कोलिजन झाल्यानंतर दोघांचं मास सेम आहे अँड काय इलॅस्टिक कोलिजन आहे, तर त्यांची व्हेलॉसिटी एक्सचेंज होईल. मग काय होईल, एक्सचेंज होईल म्हणजे काय, याची व्हेलॉसिटी का होती व्ही या डायरेक्शन, याची व्हेलॉसिटी का होती 2. म्हणजे आता याला कोणती व्हेलॉसिटी मिळेल 2v त्या डायरेक्शनला, म्हणजे हा असा रिटर्न जाईल 2v आणि हा इकडं मूव होईल v. काय केलं, याची व्हेलॉसिटी v होती, याला मिळाली विथ डायरेक्शन पण कन्सिडर करायचे. हा ज्या डायरेक्शनला जात होता, जेवढ्या व्हेलॉसिटी तेवढ्याच व्हेलॉसिटी हा त्या डायरेक्शनला द्यायला होता, म्हणजे रिटर्न होईल. हा परत आता याला 2v एवढी व्हेलॉसिटी, याला किती v एवढी, मग हा एक सिंगल पार्ट कवर केला इथपर्यंत आणि हा तेवढ्या डबल पार्ट कवर करून इथे येईल. ओके, सी याच्यानंतर काय होईल, ही जी बॉडी होती याची व्हेलॉसिटी कशी होती, लुक लाईक दिस 2v. आणि ही जी बॉडी होती परत कोलिजन झालं, इलॅस्टिक कोलिजन आहे, दोघांची व्हेलॉसिटी परत एक्सचेंज, म्हणजे याला काय होईल, याला मिळेल v व्हेलॉसिटी, याला काय मिळेल, याला मिळेल 2 व्हेलॉसिटी एवढं. म्हणजे हा 2vने इकडं मूव होईल ना होईल, हा परत इथं येऊन vने इथं पोचेल, तेवढ्यात हा 2vने इथं येऊन जाईल. ओके, म्हणजे किती कोलिजन झाले, फर्स्ट सेकंड रिटर्न थर्ड, मीन्स 2 कोलिजन. नंतर ते कुठे मिळतील, ए पॉईंटवर मिळतील. तरी मी डायग्राममध्ये एकदम क्लिअरली दाखवलं आहे आणि डिस्क्रिप्शन पण एकदम क्लिअरली दिले.
ओके. बघा एक गोष्ट सांगतो मी, माझ्या नोट्सचे जे प्रॉब्लेम बघितले तुम्ही सोल्युशन जे पाहिले, आता मी तुम्हाला देतो आहे ते प्रॉब्लेम म्हणजे मागच्या चॅप्टरचे पण तयार झालेले आहेत. नोट्स घ्यायचे असेल तर घेऊन जा, आधी फी सबमिट करा. आपण फी सबमिट केल्यानंतर नोट्स मिळेल. ह्या नोट्सचे विशेष काय माहिती आहे का, तुम्ही कोणत्याही क्लासेसच्या चांगल्या क्लासेसच्या नोट्स हे नोट्स कम्पेअर करा. मॅक्झिमम टॉपिक कवर केले आहेत. दुसरी गोष्ट जे प्रॉब्लेम घेतला ना ते व्हरायटी ऑफ प्रॉब्लेम घेतलेले आहेत आणि त्या प्रॉब्लेमच्या एक्सप्लेनेशन नीट दिलं आहे. मी एकदम शॉर्ट नाही केलं आहे. बाकीचे बघा म्हणजे कोटाला ज्या की कोटाच्या क्लासेसच्या तुमच्या भाऊ बहिणी असतील ना त्यांच्या नोट्स बघा, त्यांचे ते प्रॉब्लेम सॉल्व केले आणि त्यांनी डायरेक्ट फॉर्म्युलेज करून दिले असतात. मी थेअरीसुद्धा लिहून दिलेली तुम्हाला तिथं की काय होईल नेमकं. असं काय केलं आहे मी, आता मी बघितलं ना तुम्हाला प्रॉब्लेम शिकवण्याची गरज पण नाही, म्हणजे तुम्हाला सांगण्याची गरज नाही, तुम्ही फक्त बघू ना तुम्हाला करता. हां एवढंच की ना अजून एक्झरसाईज तयार नाही होते, ते हळूहळू तयार होईल. ते तुम्हाला एक्झरसाईज मिळत नाही, पण तुम्हाला ॲट द एंड ऑफ डिसेंबरपर्यंत सर्व नोट्स कवर पूर्ण मिळून जाईल. तुम्ही नंतर ते 2-3 महिने त्याच्यानंतर 6 चॅप्टर पण केले, 6-8 चॅप्टर तरी तुमचे इनफ मार्क्स येतील. आपण नाही करता मी तुम्ही विचार करता की 12th सुरू होईल नाही किंवा नाही. 12th कशाला 12th विचार करता तुम्ही, मला ते नाही करा. तुम्ही लावला कसा क्लास आहे JEEचा, JEEच्या 12शी काय कॉन्टॅक्ट काहीच संबंध नाही. JEEमध्ये 11th and 12th दोघांच्या सिलेबस मिळून एक्झाम येणार आहे. तर 11th पण झालं तरी काय फरक पडतो आणि 12th पण झालं तरी काय फरक पडतो, या दोघा गोष्टींचा काहीच फरक नाही पडत. हां CETसाठी तुम्हाला 12वर जास्त फोकस ठेवायला लागणार, पण CETचे क्वेश्चन ते तर स्टेट बोर्डशी रिलेटेड क्वेश्चन आहे, तर तुम्ही करू शकता, त्याचं काही एवढं विशेष नाही. आणि त्याची नोट्स तुम्हाला मिळणार आहे. तुम्हाला अजून एक ऑप्शन आहे नंतर क्रॅश कोर्स पण होणार, क्रॅश कोर्समध्ये पण तुमच्या कवर होणार आहे. क्रॅश कोर्सचे पण मी बुक बनवणार आहे, ते लवकर बनवून जाईल ते. तर माझ्या एवढंच म्हणणं की हे 16 किंवा 15 चॅप्टर पण झाले तुमचे इनफ आहे. कोणीच 24 चॅप्टर नाही करत. 24 चॅप्टर करणं म्हणजे आउट ऑफ मार्क्स आणणं JEEमध्ये, ते कोणीच नाही करत. आपले 16-15 चॅप्टर पण झाले, याच्यातून मेन म्हणजे मेकॅनिक्स घेऊन टाकतो मी तुमच्या. सर्वात मेन तर ही गोष्ट, बाकी थेरॉटिकल चॅप्टर तर होतील. इलेक्ट्रोस्टॅटिक्स, इलेक्ट्रॉनिक्स हे सर्व घेऊन टाकणार आहे मी डिसेंबर किंवा जानेवारीच्या एंडपर्यंत झालेला आपला क्लास. मी जास्तीत जास्त देतो, एवढं कोणीच घेत नाही, एवढं आठवण ठेवायचं. कारण फक्त 12चे बी चॅप्टर घेतले ना तर स्टेट बोर्डचे तुम्ही दुसरे क्लासेस दुसऱ्या सब्जेक्टचे बघून घ्या किती होतील. 14 चॅप्टर होणार आहेत, ते पण स्टेट बोर्डचे होणार, तेवढं आठवण ठेवायचं. स्टेट बोर्ड नाही घेते मी, JEEचे घेतो आणि ते पण 16 चॅप्टर घेतो टोटल 11th and 12th पासून. तुम्ही 12चे स्टेट बोर्ड तर तुम्ही तर रीड करणार आहे, ते तुम्हाला स्टेट बोर्डचे पेपर द्यायचे म्हणून, मग ते तर होणारच आहे तिथं, काय एवढं नाही. आणि तुम्ही तेवढे कॅपेबल आहे की त्याच्यातून पुष्कळसं काढून घेणार की हां तुम्ही 11च्या नाही केलं. 11चेच मेन आहे फिजिक्समध्ये, कारण 11चे मेकॅनिक्स सर्व फिजिक्स 11मध्येच मेकॅनिक्स दिलं आहे, 12thमध्ये मेकॅनिक्स कमी आहे. आणि 12चे इलेक्ट्रोस्टॅटिक्स चॅप्टर बघितलं तुम्ही, इलेक्ट्रॉनिक्स बघितलं, तर हे मेकॅनिक्स बघितल्याशिवाय तुम्हाला कळणारच नाही. तुम्हाला वेलॉसिटीज माहीत नसेल तर पॉझिटिव्ह चार्ज कुठं मूव्ह होतं, निगेटिव्ह चार्ज कुठं मूव्ह होतं हे कसं कळणार आहे. सर्क्युलर मोशनच माहीत नसेल तुम्हाला तर मॅग्नेटिक फील्डमध्ये एखादा चार्ज गेल्यावर तो सर्क्युलर मोशनमध्ये मूव्ह होतो, मग त्यावेळेस तुम्हाला सेंट्रिपिटल फोर्स घ्यायचा आहे का नाही घ्यायचा आहे हे कसं कळेल. मग हे सर्व तिथं लागणारच आहे, म्हणून मी हे घेतो. दुसरी गोष्ट, हे विचार नाही करायचा की 12चे राहिलेलं आहे, 12चे सिलेबस होत नाही असं. तर 12 आणि 11च्या काही प्रश्नच नाही येतं. 11-12 मिळून एक्झाम येते, JEE पण असेल तरी आणि नीट पण असेल तरी तुमच्या फोकसवरून मेकॅनिक्सवर जास्त असायला पाहिजे, 11thवर जास्त असायला पाहिजे. कारण 12thमध्ये थेरॉटिकल चॅप्टर ते तुम्ही रीड करून पण करू शकता, म्हणून मी एवढा भर देतो. आणि दुसरी गोष्ट म्हणजे एक राहिले पण चॅप्टर तरी माझी नोट्स एवढी असेल, आता असेच नोट्स असेल ते, तर तुम्ही प्रॉब्लेम नीट रीड पण करून गेला ना तरी तुम्हाला कळून जाईल की इथं काय झालं. माझी नोट्स दुसऱ्या क्लासेसच्या नोट्ससारखी नाही. कारण पण सांगतो मी जास्त वेळ क्लासेसमध्ये राहणार नाही. मोठे क्लासेस तशी नोट्स का बनवतात ते सांगतो मी. ते असे प्रॉब्लेम देतात, असे सोल्युशन असं दिलेलं असतं की तुम्हाला कळत नाही, मग तुम्हाला आपल्याला डर होतो की यार किती डेंजर, मग क्लास लावावं लागेल. मग क्लास लावतो आपण. ते का म्हणतात की आमच्या म्हणजे तुम्ही समजा तुम्ही ॲलेन क्लासेसचे नोट्स पाहिले असेल, बघा तुम्ही ॲलेनचे बुक बघा, त्यांनी जे प्रॉब्लेम सॉल्व करून दिलेलं असं ना त्याच्या थिअरीन ते काय दिलं असं डायरेक्ट प्रॉब्लेम थोडं सॉल्व करायचं. आणि मग अनसॉल्व प्रॉब्लेम पण एकदम लहान थोडे हिंट दिलेलं असतं. मग ते बघून काही नाही करत, मग काय जगत नाही, मस्त दिलं त्यांनी किती क्वेश्चन घेतलेले आहेत, पण सॉल्व करता आपल्याला जमत नाही आपण क्लास, मग ते तुम्ही क्लास लावता. हा फंड आहे पण मला क्लासमध्ये फ्युचर बनवायचे नाही, म्हणून मी नोट्स एकदम इझी काढतो. हे नोट्स नंतर मी सेल पण करणार, इथं नाही आउट ऑफ पण सेल करणार आहे. आहेत माझे काही फ्रेंड जळगाव आणि तिकडचे, त्यांना हवी ती नोट्स, तर मी ते क्लासेस किंवा स्टुडंटला पण सेल करणारच आहे. इवन मी मे बी शाद्यातल्या दुसऱ्या सरांकडे लावलेले क्लास आहे त्या पोरांना पण सेल करणार, घ्यायचे सेल घेऊन जाऊ शकता, इट डझंट मॅटर. कारण मला क्लासमध्ये फ्युचर बनवायचे नाही.
मे बी ही किंवा नेक्स्ट लास्ट बॅच असेल माझी, तरी पण मी बघा माझ्या जागेवर दुसरा कोणी राहिला असता ना तर काय केलं असतं माहिती का, स्टेट बोर्ड शिकवलं असतं मस्तपैकी 2 वर्ष, जसं सर्व सर शिकवत आहेत. स्टेट बोर्ड शिकवलं असतं, पैसे घेऊन घेतले ते सांग. मी एवढं टाईप करून जे नोट्स बनवतो आहे ना फक्त 2 इयर्ससाठी बनवतो. कोणी म्हणजे दुसऱ्यांच्या कंपेरिजमध्ये दुसरे सर मला असं सांगतात की यार एवढे काय मेहनत करतो, हा मूर्खपणा आहे, एवढं हार्डवर्क नाही करायचं असं म्हणतो. इव्हन मला फी नाही दिली तुम्ही तरी पण मी करतो आहे. हा थोडंसं मिसमॅच चालू आहे. का मिसमॅच चालू ते बी सांगतो मी तुम्हाला. तर नोट्स हळूहळू निघते, नोट्स ही हळूहळू निघते. काय केलं असं मी तुम्हाला स्टेट बोर्ड तुमच्याकडनं जेवढी फी घेतो ना त्याच्याने किती 2 पट फी तुम्ही स्टेट बोर्डसाठी देत आहेत, बाहेर दुसऱ्या सब्जेक्टला देत आहेत, ऑब्व्हियसली देत आहेत, हे तुम्ही हे तुम्ही मान्य नाही करत. त्याच्या निम्मे फीमध्ये मी JEEची तुम्हाला परफेक्ट नोट्स देतो आहे, ते बी 24 पूर्ण चॅप्टर्सची नोट्स मिळेल. एवढंच की शिकवलं जातील 16 चॅप्टर, नियर अबाउट 16 ते 15 चॅप्टर होणार, त्याच्याने जास्त शक्य नाही ते. मग तुम्हाला पण माहिती आहे पॉसिबल नाही, मग मी एकदम फास्ट शिकवेल. तरी पण नेक्स्ट मंथमध्ये 2 लेक्चर, एक पर डेमध्ये 2 लेक्चर घेऊ. मी 2-1 चॅप्टर आपण त्या 1-1.5 महिन्यात कवर करू 1-2 मंथमध्ये. त्याच्या नोट्स आधी निघाल्या आहेत, पुढच्या चॅप्टरच्या नोट्स पण आधी निघाली थोडीशी, तर ती नोट्स मी तुम्हाला कॅरी आउट करून देतो. टार्गेट तुमच्या JEE बी असेल किंवा नीट काय CET बी असेल, CETसाठी पण मी तुम्हाला सांगेल क्रॅश कोर्समध्ये CET पण करून घेऊ, त्याचे काय एवढं विशेष नाही. CET एवढं करणं विशेष नसतं. CETमध्ये नो निगेटिव्ह मार्किंग असते, नाही पण आन्सर आलं तरी तुम्ही जय मातादी करून एक ऑप्शनवर क्लिक करून येतात. तुम्हाला 14 किंवा 16 चॅप्टर करणं म्हणजे खूप मोठी गोष्ट आहे, कारण 15 पण चॅप्टर केले समजा तर तुमचे 60 मार्क्सचे सिलेबस कवर होतं. 60 मार्क्सचं तुम्हाला JEEमध्ये तुम्ही सॉल्व करू शकता. 60 मार्क्समध्ये तुम्हाला किती मार्क्स पाहिजे, 100 to 120 मार्क्सचं COP मिळतं, 130-120 मार्क्सचं COP मिळतं. मग 60 मार्क्समध्ये तुम्ही 40 पण आणले तर केमिस्ट्री 40 आणि मॅथ 40 झाले तुमचे 120 मार्क्स. मी माझं काम जेवढं आहे तेवढं केलं जे, एवढं आठवण द्या. तुम्ही 12ची जे क्लासेस लावले असेल, अदर सब्जेक्टचे पण लावले असेल, काय असेल तिथं JEEची किती होतं तुम्ही स्वतः कंपॅरिझन करून घ्या. एवढं का सांगतोय मी ते पण काय तुमच्या डोक्यात एक भ्रम आहे थोडासा की 12चं तर होत नाही, मग 12 केव्हा स्टार्ट होईल, सर आपलं किती मागे. आपलं मागे नाही, संपली सर्वात मोठी गोष्ट, आपलं मागे नाही. दुसऱ्या क्लासेसच्या केमिस्ट्रीला कोणत्या क्लासेस त्यांचे मिड ऑफ 12 चालू असेल, पण त्यांनी 12पासूनच स्टार्ट केलं आहे ना. आपण जे JEEचं पाहिलं तर मी तुम्हाला JEEच्या 60% सिलेबस कवर करून देणार आहे. ओके हां, 12 किती आहे, 60% कसं आहे, 11th + 12 मीन्स 50% + 50%. ओके, दुसऱ्या क्लासेसमध्ये तुम्ही स्टेट बोर्ड माहिती आहे मला किती JEE शिकवतात, कोणते सर किती शिकवतात मला सर्व माहिती. तुम्ही चला JEE शिकवता कन्सिडर केलं तरी बी ते एका शिकवणार तुम्हाला फक्त तेवढ्याच फीमध्ये, तेवढ्याने त्याच्याने दुप्पट फीमध्ये 12 शिकवणार आहे. म्हणजे ते तुम्हाला 50% सिलेबस कवर करून देत आहे. मी तुम्हाला कवर करून देतो आहे 60%. पण तुमच्या डोक्यात काय 12 तर केव्हा 12 होत नाही, 11th आणि 12 सेपरेट करून नका तुम्ही क्लासेस. मला त्यात आधी तुम्ही बोलले होते सर स्टेट बोर्डसाठी आम्ही नाही, आम्ही JEEसाठी येतो. मग JEE बघायचे असेल तर 11th आणि 12 दोघं बघावं लागेल. मग त्याच्यात 60% सिलेबस मी कवर करून देणार तुम्हाला. तर त्याच्यात हा जो डर असेल ना तो डर आधी काढून टाका, ते सोडा, त्याच्याने काही होणार नाही. तुम्ही पूर्ण 24 चॅप्टर करून गेले आणि तुम्हाला काढून 24 चॅप्टर करून तुम्ही 24 चॅप्टरचे क्वेश्चन सॉल्व करा असं नाही म्हणा. तरी पण मी अजून एक सांगतो की मी लास्ट मंथमध्ये तुम्हाला राहिलेला जो सिलेबस आहे ना त्याचा IMP टॉपिक सांगून देतो की कोणत्या टॉपिकवर क्वेश्चन फ्रिक्वेंटली येतो ते करून घ्यायचे. ते मी तुम्हाला सांगू. आणि माझी नोट्स एवढी इझी की तुम्ही हे प्रॉब्लेम आता सॉल्व करून द्यायची बी गरज नाही. तुम्ही रीड पण करून घेतला ना तरी पण तुम्हाला कळेल की काय असं, एवढी इझी नोट्स काढली. ओके ठीक आहे. नेक्स्ट, आणि नोट्स एवढी इझी का काढली कारण मला फ्युचरने बनवायच्या क्लासमध्ये मी नोट्स बनवून सोडून देणार आहे, फक्त मी सेल करणार आहे. ओके, पुढे गेलो. 62 नंबरचा प्रॉब्लेम. फॉर सिस्टीम शोन इन फिगर फाइंड अ मॅक्झिमम कॉम्प्रेशन. ओके, एक फिगर दिली, एक ब्लॉक आहे असा C, एक B ब्लॉक आहे
कनेक्टेड बाय स्प्रिंग ए आणि एक ब्लॉक ए. ओके, फाइंड द मॅक्झिमम कॉम्प्रेशन ऑफ स्प्रिंग. ऑल्सो फाइंड कायनेटिक एनर्जी ऑफ स्प्रिंग. कायनेटिक एनर्जी ऑफ स्प्रिंग पण फाइंड करायची वेन स्प्रिंग हॅज अ मॅक्झिमम कॉम्प्रेशन. ओके, आधी काय फाइंड करायचे की ही स्प्रिंग केव्हा मॅक्स कॉम्प्रेशन होईल याच्या, ते फाइंड करायचे आहे. याची व्हेलॉसिटी दिली व्ही आणि कायनेटिक एनर्जी फाइंड करायची केव्हा, ज्यावेळेस स्प्रिंग पूर्ण मॅक्झिमम कॉम्प्रेशनवर असेल. आता काय होईल बघा, ब्लॉक ए व्हेलॉसिटी व्ही, हे तर रेस्ट आहे, इट डझंट मॅटर कोई पण, आणि एक रेफरन्सवर आहे म्हणजे ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल याच्या काय संबंध आहे, झिरो. आता ब्लॉक ए व्हेलॉसिटी व्हीने आला, याच्याशी कोलाईड होईल, याच्याशी कोलाईड होईल. अजून काय दिलं आहे का त्यांनी? ओके, M1 MA इज इक्वल टू MB इज इक्वल टू MC. व्हेरी गुड. MA इज इक्वल टू MB इज इक्वल टू MC. ओके, मास ऑफ ऑल 3 ब्लॉक आर इक्वल. व्ही व्हेलॉसिटीने ब्लॉक इथं कोलाईड होतं आहे. इलेस्टिक कोलिजन दिलं आहे का तिथं तसं? तर ठीक आहे, दिलेलं नाही, प्रॉब्लेममध्ये दिलेलं असेल इलेस्टिक कोलिजन. आता इलेस्टिक कोलिजनमध्ये ज्यावेळेस मास सेम असेल दोन बॉडीचे, हे रेस्ट आहे, दोन बॉडीचे मास सेम असेल तर काय होतं, व्हेलॉसिटी एक्सचेंज होते. मीन्स एची व्हेलॉसिटी बीला मिळून जाईल. ए काय होईल आफ्टर कोलिजन, ए आणि बीच्या हे नंतर बघू. आता आधी काय होईल, दोघांचं कोलिजन होईल. ए काय होऊन जाईल, रेस्टवर होईल, फायनल व्हेलॉसिटी 0 होऊन जाईल रेस्ट. आणि बी, आता बी जो आहे तो काय इकडं मूव होईल विथ व्हेलॉसिटी, कारण काय व्हेलॉसिटी एक्सचेंज, याची 0 होती, हा 0 होईल, आणि याची व्ही होती, त्याला व्हेलॉसिटी. आता काय होतं आहे, व्ही व्हेलॉसिटीने हा ब्लॉक मूव व्हायला लागला आफ्टर कोलिजन. व्ही व्हेलॉसिटीने हा ब्लॉक मूव आला. हा ब्लॉक मूव होईल मीन्स हा ब्लॉक मूव होईल का? नाही, लगेच मूव होणार. आधी काय होईल, स्प्रिंग कॉम्प्रेस होईल, प्रेस व्हायला लागेल. स्प्रिंग कॉम्प्रेस होऊन एक असा होईल की मॅक्झिमम कॉम्प्रेस होईल, त्याच्यानंतर स्प्रिंग कॉम्प्रेस होणार नाही, आणि देन हा ब्लॉक पण मूव होईल. ओके, ज्यावेळेस मॅक्झिमम कॉम्प्रेशन झालं हा ब्लॉक स्टार्ट मूविंग. मग ह्या ब्लॉकची व्हेलॉसिटी काय असेल, जेवढी याची व्हेलॉसिटी असेल. लगेच स्प्रिंग एक्सटेन्शन होईल असं नाही, हा तर मूव्ह होतो आहे, स्प्रिंग कॉम्प्रेस होते, हा मूव्ह होतं, स्प्रिंग कॉम्प्रेस होते, नंतर सी, असं मग दोघं मूव्ह होते, दोघं सोबत मूव्ह होते, बी अँड सी आफ्टर मॅक्झिमम कॉम्प्रेशन. मग 1 मिनिट, इनिशियल मोमेंटम फायनल क्या घेतला आहे. ओके, कोलिजन झालं त्याच्यानंतर ते कॉम्प्रेस झाली, मूव व्हायला लागलं, म्हणजे इनिशियल इलेस्टिक कोलिजन आहे, ऑब्व्हियसली मोमेंटम कन्झर्व असेल. इनिशियल मोमेंटम काय आपण कन्सिडर करतो की कॉम्प्रेशन झाल्यानंतर ज्यावेळेस हे ब्लॉक मूव होतील त्यावेळेस त्याची जी व्हेलॉसिटी असेल ती असेल VBC. सेम व्हेलॉसिटीने मूव होताना तुम्हाला तो दिसेल. इनिशियल मोमेंटम इज इक्वल टू फायनल मोमेंटम. इनिशियल मोमेंटम रेस्टवर होते दोघं, फक्त हे होते MV. फायनल मोमेंटम ऑफ दिस प्लस मोमेंटम ऑफ दिस, हा रेस्ट होऊन गेला, हा थांबून गेला, सो याचे मोमेंटम येणार नाही. आलं पण असतं तर काय आलं असतं 0 फॉर दिस. ओके, फॉर ए नोट्समध्ये घेतलेलं नाही. प्लस मोमेंटम ऑफ दिस काय येईल, मास VBC, कॉमन व्हेलॉसिटी म्हणून VBC घेतली ना, ते रिलेटिव्ह व्हेलॉसिटी नाही. सो व्हेलॉसिटी ऑफ B and C जी पण असेल काय येईल, आधीचं M गेट कॅन्सल, 2 तिकडे गेला, V/2, म्हणजे याची जी इनिशियल व्हेलॉसिटी ती आली. आता देन कायनेटिक एनर्जी. ओके, टोटल कायनेटिक एनर्जी आपल्याला काय फाईन करायला लावलं की मॅक्झिमम कॉम्प्रेशन दोघं मूव्ह होतात, मग टोटल कायनेटिक एनर्जी, यावेळेस कायनेटिक एनर्जी फाईन करायला लावले तर कायनेटिक एनर्जी काय येईल फॉर दिस ब्लॉक 1/2 मास काय M, व्हेलॉसिटी काय VBC स्क्वेअर फॉर दिस 1/2 मास VBC स्क्वेअर, 1/2 मास कॉमन VBC स्क्वेअर म्हणजे काय V/2 स्क्वेअर प्लस V/2 स्क्वेअर.
सॉरी राईट ओके 1/2 m काय आला हा v²/4 v²/4 4 कॉमन m/8 2 v² m/4 v². दिस इज अ कायनेटिक एनर्जी केव्हाची मॅक्झिमम वेलोसिटी. नंतर आपल्याला फाईन करायला लावलं आहे मॅक्झिमम कॉम्प्रेशन. म्हणजे काय फाईन करायला लावलं आहे आपल्याला एक्स. काय करेल मी CO यूज करून घेईल CO यूज करताना स्टार्टिंगला काय होतं बिफोर कोलिजन याची कायनेटिक एनर्जी येस होती. याची होती का रेस्टवर होते 0. सो कायनेटिक एनर्जी ऑफ दिस काय येईल पहिले लिहून घेतो मी इनिशियल कायनेटिक एनर्जी प्लस इनिशियल पोटेन्शियल इज इक्वल टू फायनल कायनेटिक एनर्जी प्लस फायनल पोटेन्शियल. नंबर ऑफ ऑब्जेक्ट्स असतील ना तर इनिशियल कायनेटिक एनर्जी इज इक्वल टू सर्वांच्या कायनेटिक एनर्जी समेशन करून घ्यायचे. पोटेन्शियल पण सर्वांचे पोटेन्शियल एनर्जी फाईन करायचे समेशन करून घ्यायचे. ओके इनिशियल कायनेटिक एनर्जी काय येईल मग mv² 1/2 mv² फॉर दिस. हे तर दोघं रेस्टवर असेल तर इनिशियल कायनेटिक एनर्जी 0. पोटेन्शियल एनर्जी याची आहे का रेफरन्स फ्रेम आहे. सो ग्रॅव्हिटेशनल पोटेन्शियल एनर्जी 0. यांची आहे का येस नो यांची पण काय पोटेन्शियल राहणार नाही रेफरन्सवर 0. अजून एक स्प्रिंग आहे म्हणजे स्प्रिंगचे पण पोटेन्शियल येऊ शकते पण स्टार्टिंगला इनिशियली नॅचरल लेंथमध्ये होती. सो इनिशियल पोटेन्शियल इज इक्वल टू 0. आता फायनल कायनेटिक एनर्जी हा काय झाला रेस्ट 0. ह्यांचे काय झालं फायनल कायनेटिक एनर्जी मी घेतली m/4 v². ओके अजून पुढे काही ओके पोटेन्शियल एनर्जी. आता पोटेन्शियल एनर्जी काय तर स्प्रिंग आता कॉम्प्रेस झाले 1x एवढं कॉम्प्रेशन घेतलं आपल्याला एक्सच फाईन करायचं आहे. तर एक्सचं कॉम्प्रेशन घेतलं तर ते येईल 1/2 k x². काय येईल ते 1/2 k x². 1/2 दिस कॅन्सल हा इथं राहील 2 मास राहील मास राईट. काय होईल हा खाली mv². हो इथं काय होईल mv²/2 प्लस kx². दिस टू त्या टूला मी रिअरेंज करून घेतो. इकडं आला 2mv² मायनस mv². इकडं काय असेल 2kx². सो x² इज इक्वल टू x इज इक्वल टू हा इकडे म्हणजे 2k. तर तो असेल हो हे पण येतो आहे का आन्सरमध्ये. ओके तो काय हा m/2k आणि v²चा हा इकडे. त्यानंतर फाइंड द स्पीड ऑफ ए आफ्टर कोलिजन. हा तुमच्यासाठी होमवर्क असेल. स्पीड ऑफ ए आफ्टर कोलिजन जे दिलं आहे 63 नंबरचा प्रॉब्लेम होमवर्क आहे. नाही जमला तुम्हाला सांगते आम्ही सॉल्व करून देऊ. नेक्स्ट लेक्चरला आहे.